सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे डिसिजनता 10th मध्ये. आता जर आपण पाहिलं की चॅनलवरती आपण मॅथचे बरेचसे लेक्चर घेतलेले तर आजपासून आपण स्टार्ट करतोय सायन्सचे लेक्चर की ज्याच्यामध्ये तुम्हाला सायन्सचा प्रत्येक टॉपिक अतिशय क्लिअरली आणि चांगल्या पद्धतीने आणि विथ प्रत्येक कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने आणि विथ प्रॉपर एक्सप्लेनेशन तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. तुम्हाला फक्त काय करायचं बघा 10चे पेपर काय जास्त लांब राहिलेले नाही आहेत. पाहिलं तर फक्त महिनाभर आहे. तर ह्या केसमध्ये आम्ही तुम्हाला जे पेपरसाठी इम्पॉर्टंट आहे त्याचबरोबर ज्या कन्सेप्ट मुलांना कन्फ्युजिंग वाटतात आणि प्रत्येक बेसिक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी समजून दिली जाईल. आता सुरुवातीला जर बघितलं तर केमिस्ट्रीचा जो काही आपल्याला पहिला टॉपिक बघायचा आहे पार्ट 1 मध्ये तर तो येतो पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. बघा तुम्हाला हेडिंगमध्ये सगळं दिलेलं असतं पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. एलिमेंटचं जे काही क्लासिफिकेशन आहे तर ते कशा पद्धतीने केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून कुठल्या गोष्टी बोर्ड आपल्याला विचारू शकतं आपल्याला स्कोर कुठे होऊ शकतो प्रश्न कुठे विचारला जाऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टींचा संदर्भ घेऊन आपण ह्या ठिकाणी आज लेक्चर घेणार आहोत. आता जर आजच्या लेक्चरमध्ये पाहिलं तर आपल्याला काही बेसिक पॉईंट शिकायचे आहेत की ज्याच्यामध्ये आपण 3 पॉईंट आज कव्हर करणार आहोत. इंट्रोडक्शन सगळ्यात पहिले म्हणजे इंट्रोडक्शनमध्ये आपण काय पाहणार तर एलिमेंट्स कशाला म्हणतात ॲटॉमिक मास कशाला म्हणतात ॲटॉमिक नंबर कशाला म्हणतात. आता ह्या सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला पण ऑलरेडी माहिती असतील पण कधी कधी काय होतं तुम्हाला भरपूर विषय 10thला आहेत कधी कधी असं विसरल्यासारखं होतं की अरे ॲटॉमिक नंबर काय होता ॲटॉमिक मास म्हणजे काय ह्या बेसिक गोष्टी आपण विसरत चालत असतो आणि बोर्डाला बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे की एलिमेंटचं नाव देतात त्याच्या प्रॉपर्टी विचारतात त्याचं व्हॅलन्सी किती ते विचारतात तर ह्या गोष्टी सगळ्यांना माहीत असल्या पाहिजेत. खरं म्हणायला आपण 5th 6th स्टँडर्डपासूनच एलिमेंट म्हणजे काय कंपाऊंड म्हणजे काय मिक्सचर म्हणजे काय ह्या गोष्टी शिकत आलेलो असतो पण जसं जसं आपण पुढे येऊ तर बऱ्याचशा गोष्टी मेंदूमध्ये साठत साठत पहिल्या गोष्टींचा विसर पडत चालतो. आपण म्हणतो की नाही पहिलं पाठ आणि पुढचं सपाट त्याच पद्धतीने. आता जर आपण इंट्रोडक्शनमध्ये बघायला गेलो तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला मी शिकवणार की एलिमेंट म्हणजे काय एलिमेंट म्हणजे काय त्यानंतर कंपाऊंड म्हणजे काय कंपाऊंडची फॉर्मेशन कशी होते त्यानंतर मिक्सचर आपण कशाला म्हणतो कंपाऊंड कोणत्या टाईपचे असतात त्यांच्यामध्ये कोणती बॉन्ड बनते ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आपण इंट्रोडक्शनमध्ये कव्हर करणार. त्यानंतर अजून एक पॉईंट तुम्हाला 10च्या SSC बोर्डमध्ये दिलेला आहे तो म्हणजे डॉबेरेनर्स ट्रेड म्हणजे जी काही त्रिके आहेत ट्रायड आहे. आता बघा इथे पण शब्दामध्ये डॉबेरेनर म्हणजे स्पेसिफिकली एखाद्या सायंटिस्टचं नाव असणार आहे आणि ट्रायड म्हणजे 3चा काय असणार आहे तर ग्रुप असणार आहे. आता ज्यावेळेस आपण सेकंड टॉपिककडे जाणार तर न्यूलँडचं नाव आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. हा पण एक सायंटिस्ट होता आणि त्याने कितीच्या बेसिसवरती रूल दिला होता तर 8च्या बेसिसवरती ऑक्टेव्ह रूल. काय दिला होता त्याने ऑक्टेव्ह रूल म्हणजे 8चा ग्रुप केला होता आणि याने 3चा. आता हे फक्त मी तुम्हाला काय सांगितलं की इंट्रोडक्शन आहे हे आज आपण शिकणार आहोत. तर सगळ्यात पहिले आज आपल्याला पाहायचं आहे इंट्रोडक्शनमध्ये की आपण एलिमेंट कशाला म्हणतो. बघा एलिमेंट म्हणजे काय माहीत नसेल तर पिरियडिक क्लासिफिकेशन तुम्ही करणार कशाचं. आता ज्यावेळेस आपण एलिमेंट बघतो तेव्हा सगळ्यांना माहीत पाहिजे की एलिमेंटची डेफिनेशन काय करता येईल किंवा टोटल एलिमेंट्स किती. आता एलिमेंट्सचे एक्झाम्पल जर पाहिजे झाले तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बा एलिमेंट्स म्हणजे कार्बन असेल ऑक्सिजन असेल नायट्रोजन सल्फर एक्सेट्रा यासारखे बरेचसे एलिमेंट्स आपल्याला माहिती आहेत. आता ज्यावेळेस आपण एलिमेंट बघतो तर सगळ्यांना एक गोष्ट माहीत असली पाहिजे की एलिमेंटमध्ये फक्त आणि फक्त एकाच टाईपचे ॲटम असतात. बघा फक्त आणि फक्त कसे तर एकाच टाईपचे. समजा मी कार्बन एलिमेंट घेतलेला आहे बा तर कार्बन एलिमेंटमध्ये कोणते ॲटम असणार तर फक्त कार्बनचे. ऑक्सिजनमध्ये कुठले ॲटम असणार तर फक्त ऑक्सिजनचे. नायट्रोजनमध्ये कोणते असणार तर फक्त नायट्रोजनचे आणि सल्फरमध्ये फक्त सल्फरचे. याच्यामध्ये कुठलाही ॲटम वेगळा ॲड केला जात नाही. आता कार्बन ऑक्सिजन हे सगळे तुमच्या ओळखीचे एलिमेंट्स आहेत पा लहानपणीपासून जेव्हापासून सायन्स बघताय हे एलिमेंट्स नक्कीच तुम्ही पाहिले असतील. आता ज्यावेळेस आपण एलिमेंट पाहिलं तर आपण काय सांगतो की एलिमेंट याला आपल्याला सांगता येईल की ग्रुप ऑफ सेम ॲटम्स. सेम ॲटम्सचा ग्रुप म्हणजेच काय एलिमेंट. कार्बनचे अनेक ॲटम कार्बनमध्ये असू शकतात. ऑक्सिजनमध्ये बघा आपण कधीही बघतो की ऑक्सिजन हा 2च्या फॉर्ममध्ये आढळतो सापडतो की नाही. O2 कसा असतो तर ऑलवेजली 2 असतो कारण की O किती बॉन्ड बनवतो 2 बनवतं. नायट्रोजन ऑलवेज 3च्या फॉर्ममध्ये असतो. तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. मग इथे आपल्याला फक्त काय लक्षामध्ये ठेवायचं आहे की ग्रुप ऑफ सेम ॲटम एलिमेंट कुठलाही एक एलिमेंट घेतला तर त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एकाच टाईपचे ॲटम असतात एवढं आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की टोटल किती एलिमेंट्स आहेत तर टोटल एलिमेंट्स आहेत 118 म्हणजेच 118. तुम्हाला MCQलाही विचारू शकतील किंवा जेव्हा तुम्हाला पेपरला प्रश्न विचारतात की डिस्क्राईब पिरियडिक टेबल किंवा पिरियडिक टेबलबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगायची असते तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे देअर आर टोटल 118 एलिमेंट्स आर प्रेझेंट इन पिरियडिक टेबल.
तर ह्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असल्या पाहिजेत. त्यानंतर आता एलिमेंट तर झालं. एलिमेंट किती असतात? 118 असतात. एलिमेंटमध्ये फक्त आणि फक्त एकाच टाईपचे ॲटम सापडतात. ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या तरी पुरेशा आहेत. अजून एक महत्त्वाचा शब्द तुमच्या पुस्तकामध्ये येतो, तो म्हणजे कंपाऊंड. आता ज्यावेळेस आपण कंपाऊंड बघतो, आपण थोडीशी कंपॅरिझन करून शिकूया. आता ज्यावेळेस मी तुम्हाला एलिमेंट सांगितलं, तर एलिमेंटमध्ये काय सापडत होतं? फक्त एकच टाईप सापडत होता. आता कंपाऊंडमध्ये काय होतं, तर 2 ऑर मोर एलिमेंट एकत्र येतात आणि त्यांच्यापासून एक स्पेसिफिकली सबस्टन्स बनतो, त्याला आपण म्हणतो कंपाऊंड. समजा इथे मी तुम्हाला सांगितलं की कार्बन एक आहे, ऑक्सिजन आहे, सल्फर आहे, नायट्रोजन आहे, त्याचबरोबर हायड्रोजन आहे, एक्सेट्रा. असे भरपूर सारे एलिमेंट्स त्या ठिकाणी असतात, जे फक्त आणि फक्त किती ॲटमचे बनलेले असतात? एकाच टाईपच्या ॲटमचे. त्याच्यामध्ये टाईप बदललेला नसतो. आता ज्यावेळेस आपण कंपाऊंड बघतो, तर तिथे आपल्याला लक्षात येतं, इट इज फॉर्म बाय, बघा कंपाऊंड जे आहे, इट इज फॉर्म बाय 2 ऑर मोर एलिमेंट्स. 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंटपासून काय बनलेला असतो? तर कंपाऊंड त्या ठिकाणी बनलेला असतो. आता समजा एक्झाम्पल घेतलं मी, H2O, म्हणजेच काय रे बाळांनो? वॉटर. म्हणता की नाही, पाणी हेच जीवन आहे असं आपण फक्त म्हणतो. तर हे जे काही वॉटर आहे H2O, तर आपल्याला काय दिसतंय की इथे हायड्रोजन आहे. बघा लक्षात द्या, इथे काय दिसतंय आपल्याला? हायड्रोजन आहे, त्याचबरोबर ऑक्सिजन पण आहे. हायड्रोजन हा एक एलिमेंट आहे आणि ऑक्सिजन हा अदर एलिमेंट आहे. आता इथे आपल्या काय लक्षामध्ये येत आहे की 2 वेगवेगळे एलिमेंट एकत्र येऊन एक सिंगल कंपाऊंड त्या ठिकाणी बनलेलं आहे. त्याचबरोबर दुसरं एक्झाम्पल पाहूया आपण, CO2, कार्बन डायऑक्साईड. आता इथे पण किती एलिमेंट आहेत पहा. इथे कार्बन हा झाला एक एलिमेंट आणि ऑक्सिजन झाला सेकंड एलिमेंट. म्हणजे 2 एलिमेंटपासून जेव्हा एक सिंगल सबस्टन्स बनतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? कंपाऊंड. आणि जेव्हा एकाच टाईपचे ॲटम असतात तेव्हा त्याला म्हणायचं एलिमेंट. पुन्हा एकदा व्यवस्थित लक्षात घ्या, एलिमेंट म्हणजे सिंगल टाईप ऑफ ॲटमपासून बनलेला आणि कंपाऊंड म्हणजे 2 ऑर मोर एलिमेंट्सपासून बनलेला. त्याच्यामध्ये तुमचं वॉटर येईल, सॉल्ट येईल म्हणजेच NaCl, त्याच्यानंतर HCl, CO2, H2O यासारखे वेगवेगळे एक्झाम्पल तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता, जिथे कुठे तुम्हाला Na2SO4. त्याच्यानंतर आता इथे पहा, ह्या कंपाऊंडमध्ये पण Na एक आहे, सल्फर पण आहे, ऑक्सिजन पण आहे. त्याच्यानंतर तुम्ही पहा H2SO4, याच्यामध्ये पण किती एलिमेंट पाहायला भेटतात? 3. पण हा काय आहे? एक सिंगल कंपाऊंड आहे. काय आहे? सिंगल कंपाऊंड. म्हणजेच काय, एक सिंगल कंपाऊंड बनण्यासाठी 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट एकत्र येण्याची गरज असते. त्याचबरोबर आपण काय बघू शकतो की कंपाऊंडमध्ये जे काही एलिमेंटचं पर्सेंटेज आहे ते फिक्स असतं पहा. आता इथे Na2 आहेत, तर हे 2च मॉलिक्यूल लागतात. SO4 म्हणजे ऑक्सिजनचे इथे किती मॉलिक्यूल लागणार आहेत? 4च. इथे कार्बन 1, ऑक्सिजनचे किती? 2, हायड्रोजनचे इथे 2, ऑक्सिजनचं 1. तर ह्या गोष्टी तिथे कशा असतात? फिक्स असतात, त्या बदलत नाही. एलिमेंट म्हणजे काय? सिंगल ॲटम. कंपाऊंड म्हणजे काय? 2 ऑर मोर ॲटम एलिमेंटपासून बनलेला एक सबस्टन्स. याच्यामध्ये जे काही कन्सन्ट्रेशन असणार आहे एलिमेंटचं, तर ते कसं असतं? फिक्स असतं. आता अजून एक गोष्ट आपण बघितलेली असते, ती म्हणजे मिक्सचर. आता मिक्सचर म्हणजे काय? कुठल्याही गोष्टी मिक्स झालेल्या असतात पहा, त्याला स्पेसिफिक कन्सन्ट्रेशन पण नसतं आणि काही स्पेसिफिक व्हॅल्यू पण नसते. समजा बघा, आपल्या घरामध्ये मम्मी खिचडी बनवते. खिचडी बनवायची झाली तर मम्मी फ्रीजमध्ये जेवढं काही सापडेल तिला ते सगळं ती त्याच्यामध्ये टाकून देते. कधी कधी खिचडीमध्ये टोमॅटो पण सापडतं, पोटॅटो पण सापडतं, कोबी पण सापडते, शेंगदाणे पण असतात, सगळं सापडतं. पण एखादा दिवस असा असतो की आपल्याला फक्त मोहरी आणि बटाट्याशिवाय काहीच सापडत नाही, कारण की कन्सन्ट्रेशन तिथे फिक्स नाही आहे. तुम्ही कोणताही पदार्थ कशाही पद्धतीने कितीही कन्सन्ट्रेशनने त्या ठिकाणी बनवू शकता, तर त्याला आपण म्हणणार आहोत मिक्सचर. आता मिक्सचरमध्ये जर सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर सगळ्यांची आवडीची भेळ. खाता की नाही भेळ आपण? पाणीपुरीसोबत भेटते पा. आता भेळमध्ये जे काही कन्सन्ट्रेशन आहे, आता ठरवून नसतं ना की आता मी एवढेच मुरमुरे घेणार आहे, एवढाच कांदा घेणार आहे, तर त्याच्यामध्ये जे काही कन्सन्ट्रेशन आहे ते अजिबात फिक्स नसतं, त्याला म्हणायचं आहे मिक्सचर. आता ह्या 2 गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील की एलिमेंट म्हणजे असा सबस्टन्स जो फक्त आणि फक्त एकाच टाईपच्या ॲटमपासून बनलेला आहे. त्यानंतर आपण पाहिलं कंपाऊंड. कंपाऊंडमध्ये 2 ऑर मोर एलिमेंट्स एकत्र येऊन एक सबस्टन्स बनतो, ज्याचं कन्सन्ट्रेशन हे फिक्स असतं, त्याला म्हणायचं कंपाऊंड. एक्झाम्पल आपण पाहिलेले आहेत, H2O असेल, Na2SO4 असेल, NaCl असेल, HCl असेल, असे भरपूर सारे एक्झाम्पल कंपाऊंडचे तुम्हाला त्या ठिकाणी पुस्तकामध्ये दिलेले
आहेत. तर मला वाटतं जोपर्यंत तुम्ही सायन्स शिकणार आहात किंवा तुम्ही एज्युकेशनमध्ये आहात तोपर्यंत एलिमेंट म्हणजे काय आणि कंपाऊंड म्हणजे काय ह्या गोष्टी तुम्हाला प्रत्येक वेळेस शिकवल्या जाणार आहेत. आणि 10th मध्ये जर तुमच्या ह्या परफेक्ट झाल्या तर 11th असेल 12th असेल इथे तुम्हाला कुठेही अडचण येत नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टी काळजीपूर्वक लक्षामध्ये ठेवायच्यात. आता त्यानंतर पहा, जेव्हा आपण कंपाऊंड बघतो, बघा बाळांनो, जेव्हा आपण कंपाऊंडबद्दल शिकलो तेव्हा मी तुम्हाला असं सांगितलं की 2पेक्षा जास्त एलिमेंट एकत्र येतात. बघा, जेव्हा 2 गोष्टी एकत्र येणार आहे तर त्यांच्यामध्ये काहीतरी नातं पाहिजे, पाहिजे की नाही. जर 2 मित्र सोबत फिरतायत तर त्यांच्यामध्ये काहीतरी बॉन्ड आहे. ती बॉन्ड कोणती असते? फ्रेंडशिपची. आपण आपल्या आईवडिलांसोबत राहतो का राहतो? कारण की आपल्यामध्ये रिलेशनशिप आहे, आपण बॉन्डमध्ये राहतोय, बरोबर. मग जेव्हा एलिमेंटला एकत्र राहायचं तर तिथे पण काय पाहिजे रे बाळांनो? बॉन्ड पाहिजे. मग समजा मी तुम्हाला म्हटलं की H2O किंवा NaCl. आता हे NaCl जर आपण घेतलं तर Na हा एक एलिमेंट आहे, म्हणजेच हा झाला तुमचा सोडियम, आणि Cl एक एलिमेंट आहे, म्हणजे तो कोण झाला? क्लोरीन. आता ज्यावेळेस आपण हे 2 एलिमेंट बघणार तेव्हा पहा, याला आपण म्हणूया सोडियम. बघा, एलिमेंटचे सिम्बॉल तुमचे पाठ असले पाहिजेत. एलिमेंटचं सिम्बॉल आणि एलिमेंटचं ॲटॉमिक नंबर तुम्हाला कंपल्सरी माहीत पाहिजेत. Na म्हणजे सोडियम, Cl म्हणजे काय सांगता येईल बाळांनो? क्लोरीन. मग जेव्हा आपण सोडियम बघतो तर सोडियमचा ॲटॉमिक नंबर सगळ्याला माहीत असेल, किती असतो? 11, आणि क्लोरीनचा किती असतो? 17. आता जेव्हा हे दोघं कंपाऊंड बनवणार आहेत तर याच्यामध्ये काय पाहिजे बाळांनो? बॉन्ड पाहिजे. काय पाहिजे? बॉन्ड. जर बॉन्ड नसेल तर ते एकत्र कसं काय राहतील? हा सोडियम कुठे पण फिरायला जाईल, हा क्लोरीन पण कुठे पण फिरायला जाईल, पण यांच्यामध्ये जर बॉन्ड असतील तर हे कसे जातील? सोबत जातील, एकत्र राहतील. कंपाऊंड बनवण्यासाठी काय पाहिजे? दोघांमध्ये बॉन्ड पाहिजे. काय पाहिजे बाळांनो? बॉन्ड पाहिजे. आता ह्या जे काही बॉन्ड आहेत त्याला म्हणतात केमिकल बॉन्ड. काय म्हणतात बाळांनो? केमिकल बॉन्ड. ही काय असते? केमिकल बॉन्ड. काय असते? केमिकल बॉन्ड. म्हणजे आता तुम्हाला इथे एक गोष्ट कळाली अजून एक, की जेव्हा पण एखादा कंपाऊंड बनणार आहे तेव्हा त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे? केमिकल बॉन्ड. विदाऊट केमिकल बॉन्ड कुठलाही कंपाऊंड त्या ठिकाणी बनत नसतो. आता जर आपण केमिकल बॉन्ड पाहिलं, लक्ष द्या व्यवस्थित, 10th ला हलक्यात घेऊ नका अजिबात, कारण तुम्ही 10th ला हलक्यात घेतलं की 11th तुमच्या हलक्यामध्ये निघून जाते ना. मार्क्स कोणी विचारणार आहे ना तुम्हाला कोणी विचारणार आहे. त्यामुळे 10th ला व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. आता ज्यावेळेस आपण केमिकल बॉन्ड बघतो तर इथे आपल्याला कळतं की केमिकल बॉन्डचे किती टाईप पडतात? तर 2. किती टाईप पडतात बाळांनो? 2. फर्स्ट टाईप आपल्याला बघायचा आहे कोव्हॅलेंट बॉन्ड. कुठला पाहिजे आहे? कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि दुसरा टाईप त्या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे आयोनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्ड. आता आपण हे जेवढं काही शिकतो तेवढं सगळं कशामध्ये शिकतोय? इंट्रोडक्शनमध्ये. कारण की तुम्हाला केमिकल बॉन्ड कळालं, एलिमेंट कळालं, कंपाऊंड कळालं, केमिकल बॉन्ड कोणत्या टाईपचे असतात त्या गोष्टी क्लिअर झाल्या तर तुम्हाला 10th मध्ये जे काही केमिस्ट्रीचे टोटल टॉपिक आहेत पहा, हा झाला, केमिकल बॉन्ड झाला, त्याच्यानंतर कार्बन, ह्या सगळ्या गोष्टी इझी होऊन जातात. त्याच्यामुळे हे आपल्याला परफेक्ट करायचं आहे. मग केमिकल बॉन्डचे किती टाईप पडतात म्हटलं मी तुम्हाला? 2. किती टाईप पडतात? 2. फर्स्ट टाईप आपल्याला पाहायचं आहे तो म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्ड, आणि दुसरा आहे तो आयोनिक बॉन्ड. पुन्हा सगळ्यांनी म्हणायचं आहे की केमिकल बॉन्डचे टोटल 2 टाईप्स पडतात. फर्स्ट टाईप आहे कोव्हॅलेंट बॉन्ड आणि सेकंड आहे तो आयोनिक बॉन्ड. आता हे 2 टाईप बघताना आपण त्याच्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी पाहू. केमिकल बॉन्ड्स. आता एक केमिकल बॉन्डचे आपल्याला पाहिजेत टाईप्स. काय पाहिजे तरी बाळांनो? टाईप्स. किती टाईप सांगितले मी तुम्हाला? टोटल 2 टाईप्स. मग 2 टाईप्स बघा, त्यातला फर्स्ट टाईप आहे कोव्हॅलेंट बॉन्ड. फर्स्ट टाईप कोणता आहे? कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि दुसरा टाईप आपल्याला बघायचा तो म्हणजे आयोनिक बॉन्ड. बघा, आता इथे पण शब्दामध्येच आहे, सगळ्या गोष्टी आपल्या समोर असतात, फक्त आपल्याला त्या बघता आल्या पाहिजेत पा, हो की नाही. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळतच नसतात काय चालल्यात. आता आपल्याला फर्स्ट बघायचं आहे कोव्हॅलेंट बॉन्ड. आता ज्यावेळेस आपण कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतो तर तुम्हाला एक शब्द आठायला पाहिजे, तो म्हणजे काय? को. बघा, तुम्ही इंग्लिशमध्ये किंवा जेव्हा आपण एखादा विषयाचा अभ्यास करता तुम्हाला बऱ्याचदा सांगतात की को रिलेशन काय आहे. तुम्ही जर 8वी 9वीला स्कॉलरशिप वगैरे दिले असतील पा, तर स्कॉलरशिपमध्ये तुम्हाला विचारतात की ह्या दोघांमधलं को रिलेशन काय आहे, याचे रिलेटेड काय. को रिलेशन म्हणजे काय? दोघांमधला असणारा संबंध किंवा दोघांनी काहीतरी शेअरिंग केलेली असते. आता इथे जर आपण बघितलं कोव्हॅलेंट बॉन्डला तर इथे होत असते इलेक्ट्रॉन्सची शेअरिंग. मग इथे काय सांगितलं जातं? द केमिकल बॉन्ड, लक्ष द्या, द केमिकल बॉन्ड which is formed by
शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन फॉर्म बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. ई आणि आता हे बघा, हे जर असं लिहिलं तर याला काय म्हणायचं असतं? इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन ऑलवेज कॅरीज निगेटिव्ह चार्ज. बघा एवढ्या पण बेसिक गोष्टी सांगायला लागत आहेत. ईच्या वरती जर निगेटिव्ह साईन देतो तर त्याला आपण काय म्हणणार आहेत? इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन कोणता चार्ज कॅरी करतात? निगेटिव्ह. प्रोटॉन पॉझिटिव्ह आणि न्यूट्रॉन असतात ते न्यूट्रल असतात. ते बिचारे कुठलाही चार्ज घेत नाहीत, पॉझिटिव्ह पण नाही आणि निगेटिव्ह पण नाही. आता ज्यावेळेस आपण बघणार की कोव्हॅलेंट बॉन्ड, तर कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये आपल्याला काय बघितलं आपण? द केमिकल बॉन्ड विच इज फॉर्म बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. आता इथे काय होणार आहे? शेअरिंग होणार आहे. समजा याच्याकडे 4 इलेक्ट्रॉन आहेत आणि याच्याकडे पण 4 आहेत. बघा याच्याकडे 4 आहेत आणि याच्याकडे पण 4 आहेत. हा म्हणतो मला 4 दे, तो म्हणतो मला 4 दे, कारण की ऑक्टेट कंप्लीट पाहिजे ना रे बाळांनो. ऑक्टेट बघा, सगळ्यात पहिले ऑक्टेट काय ते एकदा लक्षात घ्या, नाहीतर सगळं शिकायचं आणि ऑक्टेट म्हणजे काय तुम्हाला तेच माहीत नसायचं. बघा आपण ज्यावेळेस एखादा ॲटम बघतो, समजा आपण ॲटम घेतला तर ॲटमच्या सेंटरला काय बघतो रे बाळांनो? आपण न्यूक्लियस बघतो. न्यूक्लियसच्या साईडला ऑर्बिट असतात KLMN ह्या पद्धतीने. आता ह्या जे काही ऑर्बिट आहेत पा, समजा हिला मी के म्हटलं, हिला एल म्हटलं, तर के मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात? 2. किती बसतात? 2. आणि एल मध्ये किती बसतात रे? 8. 8 म्हणजेच प्रत्येक ऑर्बिटला स्टेबल होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन पाहिजेत? कमीत कमी 8 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी पाहिजेत. मग जर मला सांगा एखाद्या ॲटमच्या लास्ट शेलमध्ये फक्त 4 इलेक्ट्रॉन आहेत, त्याला अजून किती लागतील कंप्लीट करण्यासाठी? 4 लागतील. 4 आहेत, टोटल किती पाहिजेत? 8. मग 8 - 4 किती पाहिजेत अजून? 4. मग अजून एका एलिमेंटकडे 4 आहेत आणि दुसऱ्याकडे पण 4 आहेत. हा म्हणतो मी देत नाही, हा म्हणतो मी पण देत नाही. कसं काय देतील ना? कारण की प्रत्येकाला स्वतःचं पडलेलं असतं. हे जग स्वार्थी आपण म्हणतो, मग एलिमेंट पण स्वार्थी आहेत. एलिमेंट म्हणतात मी पण देत नाही, तू पण देत नाही. मग आता इथे बॉन्ड बनणार नाही ना. याने 4 दिले नाही तर हा पण स्टेबल होत नाही आणि याने 4 दिले नाही तर हा पण स्टेबल होत नाही. मग इथं विषय येतो शेअरिंगचा. कशाचा विषय येणार इथे? शेअरिंगचा. की चल तुझं पण जाऊ दे, माझं पण जाऊ दे, तू पण देऊ नको, मी पण देत नाही, आपण शेअरिंग करूया. बघा शेअरिंग ही गोष्ट पहिल्यापासूनच चांगली असते. मग इथे एलिमेंट्स काय करतात? तर शेअरिंग करतात. शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. मग आपण काय पाहिलं? अशी केमिकल बॉन्ड जी कशी बनते? इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगने बनते, तिला म्हणायचं कोव्हॅलेंट बॉन्ड. अशी केमिकल बॉन्ड जी इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगने बनते तिला म्हणायचं आहे कोव्हॅलेंट बॉन्ड. तर या ठिकाणी हे लक्षामध्ये ठेवा. त्यानंतर येते आयोनिक बॉन्ड. आता आयोनिक बॉन्ड म्हणजे काय ते पहा. आयोनिक बॉन्ड म्हणजे अशी बॉन्ड, द केमिकल बॉन्ड which is formed by acceptance and donation of electron. आता इथे काय होतं? इलेक्ट्रॉन डायरेक्टली दिले जातात किंवा इलेक्ट्रॉन डायरेक्टली घेतले जातात. आता इथे हा पण देत नव्हता, तो पण देत नव्हता, म्हणून आपण काय केली? शेअरिंग केली. शेअरिंग म्हणजे कॉर्पोरेशन झालं. कॉर्पोरेशन झालं म्हणजेच कोणती बॉन्ड बनली? कोव्हॅलेंट बॉन्ड. आता इथे शेअरिंगची गरजच नाही आहे. याच्याकडे फक्त 2 आहेत आणि याच्याकडे 6 आहेत. बघा आता एकाकडे किती आहेत? 2 आहेत आणि दुसऱ्याकडे किती आहेत? 6 आहेत. आता हा म्हणतो मला दे, तो म्हणतो मला पण दे. आता ज्यावेळेस आपण बघतो की देण्याघेण्याची गोष्ट येते तेव्हा ज्याच्याकडे जास्त आहे आपण त्याच्याकडे देणार. आता इथे 6 इलेक्ट्रॉन आहेत, याला फक्त किती पाहिजेत? 2. याला किती पाहिजेत? 6. मग 6 देण्यापेक्षा 2 दिलेले कधीही चांगले. मग हे 2 इलेक्ट्रॉन इथे काय केले जातात? डोनेट केले जातात. इथे काय झालं? डोनेट झालं. याने डोनेट केलं, ह्या एलिमेंटने काय केलं? तुम्हाला इथे डोनेट केलं आणि याने काय केलं? तर इलेक्ट्रॉनला एक्सेप्ट त्या ठिकाणी केलेलं आहे. डोनेशन पण झालं आणि एक्सेप्टन्स पण झालं. मग ही बॉन्ड कोणत्या टाईपची झाली? तर आयोनिक बॉन्ड. ज्यावेळेस कोरिलेशनमधनं बॉन्ड बनते तेव्हा ती कोव्हॅलेंट बॉन्ड शेअरिंगने, आणि जेव्हा इलेक्ट्रॉनच्या देण्याने किंवा इलेक्ट्रॉनच्या घेतल्याने केमिकल बॉन्ड बनते तेव्हा त्याला म्हणायचं आहे आयोनिक बॉन्ड. आता इथे या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल. मग तुम्ही रस्त्याने चालताना तुम्हाला अनेक भिकारी भेटतात. समजा त्यांनी तुम्हाला म्हटलं की नाही मला जेवायलाच पाहिजे, तुमच्याकडे काही पैसे तर नसतात. समजा तुमच्यामध्ये स्कूलचा टिफिन आहे, तर तुम्ही त्याला टिफिन देऊन याल का शेअर कराल रे? एझी आहे ना. भिकाऱ्यापाशी कोण शेअर करणार आहे? तुम्ही काय कराल? त्याला डायरेक्टली देऊन टाकाल, हे की नाही? की ही चपाती धर किंवा माझ्या टिफिनमध्ये हे उरलंय, हे घेऊन टाक. तुम्ही काय केलंय? तिथे दिलंय, त्याने घेतलंय, म्हणजे तुम्ही कोणती बॉन्ड बनवली? आयोनिक बॉन्ड. जेव्हा तुम्ही तुमच्या फ्रेंडसोबत टिफिन खाता, खूप क्लोज फ्रेंड आहे तुमची आणि त्याच्यासोबत तुम्ही टिफिन खाता, तेव्हा तुम्ही काय करता रे बाळांनो? शेअरिंग करता.
तुझं थोडं घे, माझं थोडं घे, असं बोलता की नाही, तर त्याला म्हणायचं शेअरिंग. मग ज्यावेळेस एखादी केमिकल बॉन्ड शेअरिंगने बनते इलेक्ट्रॉनच्या, तेव्हा त्याला म्हणायचं आहे कोव्हॅलंट बॉन्ड. आणि जेव्हा एखादी केमिकल बॉन्ड इलेक्ट्रॉन दिल्याने किंवा इलेक्ट्रॉन घेतल्याने बनते, तेव्हा त्याला म्हटलं जातं आयोनिक बॉन्ड. याच्या प्रॉपर डेफिनेशन इथे बघा. द केमिकल बॉन्ड विच इज फॉर्म बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, दिस बॉन्ड इज कॉल्ड कोव्हॅलंट बॉन्ड. हे तुमच्या बुकमध्ये सुद्धा डेफिनेशन आहे. त्यानंतर आयोनिक बॉन्ड, द केमिकल बॉन्ड विच इज फॉर्म बाय ॲक्सेप्टन्स अँड डोनेशन ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनच्या दिल्याने किंवा घेतल्याने जे केमिकल बॉन्ड बनते त्याला म्हणायचं आहे आयोनिक बॉन्ड. तर ह्या बेसिक गोष्टी इथे लक्षामध्ये ठेवा. आता जेव्हा आपण चॅप्टर नंबर 3 बघणार केमिकल रिॲक्शन, त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगणार की कुठल्या कंपाऊंडमध्ये कुठल्या कंपाऊंडमध्ये आयोनिक बॉन्ड आहे आणि कुठल्या याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड आहे. लगेच कळून जातं. ज्यावेळेस इलेक्ट्रॉन दिलेले आहेत तेव्हा ती आयोनिक असते, आणि ज्या कंपाऊंडमध्ये आयोनिक बॉन्ड त्याला म्हणायचं आयोनिक कंपाऊंड. लक्षामध्ये ठेवा, कंपाऊंडचे पण किती टाईप पडतात? 2 टाईप पडतात. ज्यावेळेस कंपाऊंडमध्ये आयोनिक बॉन्ड तेव्हा त्याला म्हणायचं आयोनिक कंपाऊंड. ज्यावेळेस कंपाऊंडमध्ये कोव्हॅलंट बॉन्ड तेव्हा त्याला म्हणायचं कोव्हॅलंट कंपाऊंड. ह्या गोष्टी आपण जसे जसे पुढे जाणार आहेत तसे तसे तुमच्या लक्षामध्ये येऊन जातील. आता हे झालं बेसिक, केमिकल बॉन्डचे टाईप काय होते, त्याच्यानंतर एलिमेंट कशाला म्हणतात, कंपाऊंड कशाला म्हणतात, त्याचबरोबर मिक्सचर आपण त्या ठिकाणी एक ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे त्याचा, एलिमेंट बघितलं, कंपाऊंड पाहिलं. आता ह्या झाल्या तुमच्या बेसिक गोष्टी. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची येते, ती म्हणजे काय, तर व्हॅलेन्सी आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. व्हॅलेन्सी अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा मुद्दा महत्त्वाचा आहे, कारण की हे आपल्याला माहीतच नसतं ना. आपण येतो, खूप हुशार आहे मी, ह्या हवेमध्ये असतो, आणि मग एक्झामला गेलं की कळतं की अरे मला काहीच येत नाही आहे. पण उशीर होतो ना त्यावेळेस, कारण की पेपरला अभ्यास तर करू शकत नाही तुम्ही. त्याच्यामुळे तुमच्या हातामध्ये अजूनही 1 महिना आहे. व्यवस्थित अभ्यास करा, यूट्यूबवरती लेक्चर पाहत चला, काही अडचण असेल तर कमेंट करत चला, नोट्स पाहिजे असतील लेक्चरच्या तर PDF म्हणून कमेंट करा. ह्या सगळ्या गोष्टी आपण ॲक्टिव्हली केल्या पाहिजेत. आपण जर 10th आहोत, 10वीच्या स्टेजला आपण या ठिकाणी आलो, याचा अर्थ आपण 10 वर्ष शिकलो आहेत. समजा पहिलीच्या आधीचं जाऊ द्या, फर्स्ट स्टँडर्डच्या आधीचं, पण फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आत्तापर्यंत तुम्ही 10 वर्ष शिकलायत. मग या 10 वर्षामध्ये तुम्ही फक्त शाळेला जाऊन टिफिन तर खाल्लं नसेल ना. काही बेसिक गोष्टी, अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे, स्टडीचं मटेरियल आपण जमा केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही 10th जर शिकला नाही तर 11th आणि 12th पूर्णपणे तुमची बोगस जात असते. कारण की कळतच नाही ना काय करायचं आहे, नोट्स काढता येत नाहीत, पॉईंट कळत नाहीत, परीक्षेला प्रश्न कुठून येईल ते पण कळत नाही, आणि सगळेच पुस्तकं वाचून तुम्ही लक्षात घ्याल यासाठी तुम्ही विवेकानंद नाहीत. त्याच्यामुळे त्या गोष्टी तुम्ही 10th शिकायला पाहिजेत. आता इथे तुमचे जे काही बेसिक आहेत, डिसिजनतामध्ये तर तुमची प्रत्येक बेसिक त्या ठिकाणी घेतलीच जाते. त्याच्यामुळे इथेच बेसिकची तयारी करा आणि यूट्यूब चॅनलला रोज लेक्चर त्या ठिकाणी बघत चला. आता आपल्याला काय बघायचं आहे की व्हॅलेन्सी आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय. एक सोप्या शब्दामध्ये सांगते, हे सगळं डिपेंडेड असतं ॲटॉमिक नंबरवरती. कशावरती? ॲटॉमिक नंबर. आता प्रत्येक एलिमेंटला ॲटॉमिक नंबर आहे पहा. हायड्रोजनला 1 आहे, हेलियमला 2 आहे, लिथियमला 3 आहे, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सिरियली पाठ पाहिजेत. कमीत कमी आपल्याला 1 ते 20 एलिमेंट पाठ पाहिजेत, हो की नाही. आणि हे मला वाटतं तुम्हाला 6वी 7वीला पण टीचर लोक बोलले असतील की अरे बाळांनो एलिमेंट पाठ करा, पण तुम्ही एवढे आज्ञाधारी बालक आहात की तुम्ही ते पाठ पण केले असतील. त्यामुळे आता लक्ष द्या, ज्यावेळेस ॲटॉमिक नंबर बघतात तर ॲटॉमिक नंबर म्हणजे काय. समजा हायड्रोजन आहे तर हायड्रोजनचा 1 असतो, हेलियम घेतलं तर 2. प्रत्येक एलिमेंटचं सिम्बॉल त्याचबरोबर त्याचा ॲटॉमिक नंबर, ह्या गोष्टी आपल्याला कंपल्सरी माहीत असल्याच पाहिजेत जर आपण सायन्स शिकतोय. आता जर आपण ॲटॉमिक नंबर घेतला तर याच्यावरती डिपेंडेड काय, व्हॅलेन्सी आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बघा आता सगळ्यात पहिले आपण बघूया इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. समजा मी तुम्हाला एक्झाम्पल दिलंय ऑक्सिजन. ऑक्सिजनचा सिम्बॉल काय बाळांनो? O. ऑक्सिजन म्हणजेच काय? O. आता ऑक्सिजनचा तुम्हाला सगळ्यात पहिले माहीत पाहिजे ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर किती ऑक्सिजनचा? 8. ॲटॉमिक नंबर किती ऑक्सिजनचा? 8. आता ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की एक ॲटम असतं, ॲटमच्या सेंटरला न्यूक्लियस असतं, ह्या लास्ट स्लाइडला मी तुम्हाला सांगितलंय. ॲटमच्या लास्टला काय असतं तर ऑर्बिट त्या ठिकाणी फिरत असतात. आपण पुन्हा त्या स्लाइडला घेऊयात. काय सांगितलं होतं मी तुम्हाला
की प्रत्येक ॲटमच्या सेंटरला असतो तो न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या बाहेर फिरतात त्या ऑर्बिट. के असेल, एल असेल, एम असेल, त्याच्यानंतर एन असेल, अशा 4 ऑर्बिट आपल्याला माहीत पाहिजेत. जर आपण के बघितले तर केची कॅपॅसिटी आहे 2 इलेक्ट्रॉनची, एलची कॅपॅसिटी आहे 8 इलेक्ट्रॉनची, के एल त्याच्यानंतर एम आणि एन. एमची कॅपॅसिटी आहे 18 इलेक्ट्रॉनची आणि एन शेलची कॅपॅसिटी 32 इलेक्ट्रॉनची. आता ह्या गोष्टी तुम्हाला 6 स्टँडर्डच्या बुकमध्ये सुद्धा होत्या. आता तेव्हा तुम्ही किती अभ्यास केला आणि काय दिवे लावले ते तुमचं तुम्हाला माहिती, पण कमीत कमी आपल्याला 10thला आलं पाहिजे. आता ज्यावेळेस आपण के शेल बघणार तर के शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन? 2 इलेक्ट्रॉन. एल शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन. आता ही कॅपॅसिटी आहे पा. जर के मध्ये 3 इलेक्ट्रॉन बसवायचं ठरवलं तर ते शक्य होणार नाही. 3 पैकी 2 इथे बसतील आणि 1 इलेक्ट्रॉन कुठे जाणार? तुमच्या एल शेलमध्ये. जर एल शेलमध्ये 9 इलेक्ट्रॉन आले तर एलमध्ये किती टाकायचे? फक्त आणि फक्त 8च टाकायचे आणि हा उरलेला एक एलिमेंट कुठे टाकायचा? एम शेलमध्ये. आपण स्कूलमध्ये करतो की नाही, पहिल्या बेंचवरती फक्त 2 मुलं, मग तिसरा मुलगा त्याच्या मागे, पुन्हा 2, पुन्हा त्याच्या मागे, ह्या सिक्वेन्सने. आता ऑक्सिजनमध्ये आपण पाहिलं की किती ॲटॉमिक नंबर किती आहे? 8. ॲटॉमिक नंबर 8 म्हणजे त्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पण किती असणार आहे? 8. आता याचं आपल्याला करायचं आहे कॉन्फिगरेशन. काय करायचं बाळांनो? कॉन्फिगरेशन. मग पहिल्या शेलमध्ये म्हणजेच के शेलमध्ये किती बसणार? 2. उरले किती? 8 - 2 6. पहिल्या शेलमध्ये किती बसले? 2 आणि दुसऱ्यामध्ये 6. बघा आता आता इथे हे जे काही सेकंड शेल आहे, आता हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 आणि 6. आता पहिली शेल तर स्टेबल झाली कारण की पहिल्याची कॅपॅसिटी किती होती? 2. ही शेल काय झालेली आहे तुमची? स्टेबल. आता इथे पाहिजेत किती? 8 इलेक्ट्रॉन. इथे आहेत किती? फक्त 6. बघा इथे आहेत किती? 6. पाहिजे किती आपल्याला? 8 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी पाहिजे. म्हणजे किती कमी पडत आहेत आपल्याला? 2. किती कमी पडत आहेत रे बाळांनो? 2. मग इथे व्हॅलेन्सी होत असते 2. व्हॅलेन्सी इज इक्वल टू 2. बघा लास्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन होते? 6. ऑक्टेटसाठी म्हणजे 8 इलेक्ट्रॉन असण्यासाठी किती पाहिजे होते? अजून 2. म्हणजे 8 - 6 किती येते? 2. याला अजून किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? 2 इलेक्ट्रॉनची. अजून जर ऑक्सिजनला 2 इलेक्ट्रॉन भेटले तर ऑक्सिजनची काय होते? ऑक्टेट स्टेबल होते. बट आता स्टेबल आहे का? नाही. कितीची गरज आहे? 2 इलेक्ट्रॉनची. म्हणजे व्हॅलेन्सी किती झाली? 2. म्हणजे असं म्हटलं जातं ज्या एलिमेंटला इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी स्टेबिलिटीसाठी लागत असते. बघा आपण नेक्स्ट स्लाइडला घेऊ. एलिमेंटला स्टेबल होण्यासाठी इलेक्ट्रॉन घ्यावे लागतात किंवा इलेक्ट्रॉन द्यावे लागतात. एलिमेंट स्टेबिलिटीसाठी काय केले जातं? इलेक्ट्रॉन डोनेट करतात किंवा इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतात. बघा एकतर इलेक्ट्रॉन देतात किंवा एकतर इलेक्ट्रॉन घेतात. मग इलेक्ट्रॉन देणाऱ्यावरती चार्ज असतो पा. आपण पाहिलं असेल बऱ्याचदा की पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि न्यूट्रल ह्या 3 प्रकारचे चार्ज आहेत. पॉझिटिव्ह असेल तर प्रोटॉन बघितलं, निगेटिव्ह असेल तर आपण इलेक्ट्रॉन बोलतो आणि न्यूट्रल असेल तर एन. आता ज्यावेळेस एलिमेंटला स्टेबल व्हायचं आहे, एलिमेंटकडे कधी इलेक्ट्रॉन कमी असतात कधी जास्त असतात. आता एलिमेंटला जर स्टेबल व्हायचं आहे तर आउटर शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन पाहिजेत? 8 इलेक्ट्रॉन पाहिजेत. किती पाहिजेत? इलेक्ट्रॉन 8. म्हणजे त्याची ऑक्टेट कशी पाहिजे? कंप्लीट. काय पाहिजे त्याची? ऑक्टेट कंप्लीट. ऑक्टेट कशी पाहिजे त्याची? कंप्लीट. आता ज्यावेळेस ऑक्टेट कंप्लीट पाहिजे तर एक तर इलेक्ट्रॉन डोनेट केले जातात किंवा इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केले जातात. दोन्हीतून कुठलाही एक मार्ग होतो. ज्यावेळेस इलेक्ट्रॉन दिले जातात, डोनेट होतात, तेव्हा त्या एलिमेंटवरती चार्ज येतो पॉझिटिव्ह आणि जेव्हा इलेक्ट्रॉन घेतले जातात तेव्हा त्याच्यावरती चार्ज येतो निगेटिव्ह. कुठला चार्ज येणार? निगेटिव्ह. मग मला सांगा इथे ऑक्सिजनने काय केलं होतं? ऑक्सिजनने इलेक्ट्रॉन घेतलेत बिकॉज 6 देण्यापेक्षा 2 घेणं कधीही सोपं असतं. मग इथे घेतल्यावरती ऑक्सिजनवरती कुठला चार्ज येणार? निगेटिव्ह. का बरं? कारण की त्याने इलेक्ट्रॉन काय केले? एक्सेप्ट केले. एलिमेंटला स्टेबल होण्यासाठी इलेक्ट्रॉन द्यायची गरज पडू शकते किंवा इलेक्ट्रॉन घ्यायची गरज पडू शकते. जर इलेक्ट्रॉन दिले असतील तर पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि जर इलेक्ट्रॉन घेतले तर एलिमेंटवरती निगेटिव्ह चार्ज त्या ठिकाणी येत असतो. तर ह्या गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायच्या की ॲटॉमिक नंबर माहीत असला पाहिजे. ॲटॉमिक नंबर माहीत असेल तर शेलची कॅपॅसिटी माहीत पाहिजे की के शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन बसतात, एलमध्ये 8 बसतात, एममध्ये 18 आणि एनमध्ये 32 इलेक्ट्रॉन 32 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी बसत असतात. आता हे तुम्हाला कळायला पाहिजे की कॅपॅसिटी किती आहे. 2 इलेक्ट्रॉनपेक्षा जास्त झाले तर आपण कुठे नेले?
एल शेलमध्ये. एल शेलमध्ये टोटल किती बसले? 6 बसले. पण याच्यामध्ये किती पाहिजे होते? 8 पाहिजे होते. म्हणजे किती कमी पडतायत? 2. मग जेवढे इलेक्ट्रॉन स्टेबिलिटीसाठी कमी पडतायत त्याला म्हणायचं त्याची व्हॅलन्सी ह्या केसमध्ये. मग व्हॅलन्सी किती झाली इथे? 2. ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला या ठिकाणी कळल्या असतील. आता आपण काय बघितलं? व्हॅलन्सी, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर ह्या गोष्टी प्रॉपरली त्या ठिकाणी लक्षात ठेवायच्या. नसेल समजली, लेक्चर आहे ऑनलाईन, तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी माहिती आहेत की मागे जायचं, पुन्हा पुढे यायचं, नाही समजले पुन्हा लेक्चर मागे घ्यायचं, पुन्हा पुढे यायचं. पुढे मागे तर घेता येत असेल ना, निदान आपल्याला तेवढं जमायला पाहिजे. आता इथे आपण कुठल्या गोष्टी पाहिल्या? एलिमेंट पाहिलं. एलिमेंट म्हणजे काय ते कळालं. त्याच्यानंतर आपण कंपाऊंडबद्दल शिकलो. त्यानंतर आपण केमिकल बॉन्ड्सबद्दल पण माहिती पाहिली. त्याच्यानंतर आपण पाहिलं ती व्हॅलन्सी. त्याचबरोबर आपण पाहिले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता अजून एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची ती म्हणजे ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास बघा, आता एलिमेंट शिकलात, कंपाऊंड शिकलात, तुम्हाला कळालं की एलिमेंटमध्ये एकाच टाईपचे ॲटम आहेत, कंपाऊंडमध्ये 2 और मोर एलिमेंट एकत्र येतात. केमिकल बॉन्ड असते, कुठल्याही कंपाऊंड फॉर्मेशनसाठी काय लागते? केमिकल बॉन्ड लागते. त्यानंतर व्हॅलन्सी म्हणजे काय? कुठल्याही एलिमेंटला स्टेबल होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागतील त्याला म्हणायचं व्हॅलन्सी. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे प्रत्येक शेलला कॅपॅसिटी असते. केला 2 असते, एलला 8 असते, एम शेलला 18 असते, एन शेलला 32 असते. ह्या कॅपॅसिटीच्या बाहेर इलेक्ट्रॉन गेले तर त्या पद्धतीने त्याचं डिस्ट्रीब्युशन करायला पाहिजे. आदल्या शेलमध्ये फक्त 2, त्याच्यानंतर 8, त्याच्यानंतर 18, ह्या पद्धतीने तुम्हाला ते डिस्ट्रीब्युशन तिथे आलेलं हवं आहे. त्यानंतर आता आपल्याला पाहिजे ॲटॉमिक मास. आता ॲटॉमिक मास म्हणजेच काय? तर वजन. मास म्हणजे काय? वजन. प्रत्येक एलिमेंटला बघा, प्रत्येक एलिमेंटला सिम्बॉल आहे, ठीक आहे. प्रत्येक एलिमेंटला ॲटॉमिक नंबर पण आहे. त्याच पद्धतीने प्रत्येक एलिमेंटला ॲटॉमिक मास सुद्धा असतं. नेचरमध्ये प्रत्येक गोष्टीला मास आहे म्हणजे आहेच. आपल्याला पण वजन असतं की नाही? मी 60 किलोचा आहे, मी 40 किलोचा आहे, मी 20 किलोचा आहे, मी 50 किलोचा आहे. काही काही पोरं क्विंटलमध्ये पण असतात, हो की नाही? खाते पिते घरचे बिचारे. आता बघा, जर आपण ॲटॉमिक मासबद्दल पाहिलं तर कार्बन आहे पहा. कार्बनचं ॲटॉमिक मास किती येतं? 12. हायड्रोजनचं किती येतं? 1. ऑक्सिजनचं किती येणार? 16. तर ह्या पद्धतीने जे काही ॲटॉमिक मास आहेत ते ॲटॉमिक मास पण तुम्हाला त्या ठिकाणी माहिती पाहिजेत. कमीत कमी फक्त फर्स्ट 20 एलिमेंट्सचं सिम्बॉल, त्याचे ॲटॉमिक नंबर आणि त्याचे ॲटॉमिक मास तुम्हाला माहीत असायलाच पाहिजेत. अभ्यासाची सवय जर आत्ता लागली तरच बाळांनो 11वी 12वीला लागेल, नाहीतर अभ्यासाची सवय लागत नाही. त्यामुळे थोडंसं पाठांतराची पण सवय ठेवा, समजून घेण्याची सवय ठेवा, नोट्स काढत चला, नोट्समध्ये काय इम्पॉर्टंट आहे त्याला टिकमार्क करत चला. थोडेसे एफर्ट्स तुम्ही त्या ठिकाणी घेतले पाहिजेत. आता हे झालं तुमचं सगळं बेसिक, ठीक आहे. एलिमेंट काय, कंपाऊंड काय, ॲटॉमिक नंबर काय, ॲटॉमिक मास काय, व्हॅलन्सी म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तुमच्या बेसिकमध्ये. आता आपल्याला जायचं चॅप्टरकडे, ठीक आहे. इंट्रोडक्शन नंतर आता आपल्याला घ्यायचं डॉबेरेनर्स ट्रायड. काय घ्यायचं आपल्याला? डॉबेरेनर्स ट्रायड. आता डॉबेरेनर नावाचा एक सायंटिस्ट होता बघ. ह्या डॉबेरेनर नावाच्या सायंटिस्टने काय केलं? जेव्हा त्याला कळलं की सायन्स इंटरेस्टिंग आहे, बघा सायन्स इंटरेस्टिंग सायंटिस्ट लोकांना वाटत होतं, म्हणूनच त्यांनी शोध लावले, अभ्यास केला. आता ज्यावेळेस आपण बघतो की डॉबेरेनर नावाचा सायंटिस्ट आहे, त्याने ठरवलं की मी आता सगळ्या एलिमेंटचा अभ्यास करणार, ठीक आहे. तो अभ्यासाला बसता, भलं मोठं पुस्तक घेतलं, आता मी अभ्यास करणार. तेव्हा त्याला कळलं की अरे एलिमेंट्स तर 118 आहेत, एलिमेंट्सचा नंबर किती आहे? 118. मग एवढ्या एलिमेंटचा अभ्यास करणं शक्य आहे का? किंवा त्याबरोबर त्याच्या लक्षामध्ये काय येतं की अरे यार, जर मला स्टडी करायचं आहे त्यावेळेस काय माहिती पाहिजे की मला त्याचं क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसता तेव्हा तुम्ही काय करता? सगळे पुस्तकं सोबत घेता, टाइम टेबल बनवता की 1 तास सायन्स, 1 तास मराठी, 1 तास हिंदी, फुल तुमचं प्लॅनिंग बिनिंग होतं, टाइम टेबल रेडी होतो. पण नंतर जेव्हा तो टाइम टेबल तुम्हाला आचरणामध्ये आणायचा की नाही, आता तो फॉलो करायचा आहे, त्यावेळेस मात्र तुमची माघार असते की नाही, आता हा आमच्याच्याने होत नाही.
पण त्यावेळेस जर तुम्ही डिस्ट्रीब्युशन केलं असतं, तुम्ही जर 10च्या स्टार्टिंगलाच म्हटलं असतं की नाही यार मी व्यवस्थित अभ्यास करणार, तर कदाचित हा सिलेबस तुम्हाला सोपा वाटला असता. आता जर तुम्ही सगळे बुक्स घेऊन बसले तर तुम्हाला तो सिलेबस डेफिनेटली अवघड वाटणार आहे, पण काही हरकत नाही. जर डिसिजनताच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे लेक्चर्स चालू आहेत तर 10th अवघड असण्याचा प्रश्नच नाही. फक्त ते लेक्चर आपण व्यवस्थित केले पाहिजेत. आता सगळ्यात पहिले आपण काय बघतोय की डॉबरेनस ट्रायड. डॉबरेन नावाचा एक सायंटिस्ट होता. त्याने स्टडी करायचं ठरवलं. त्याला कळालं की क्लासिफिकेशन पाहिजे. काय पाहिजे? क्लासिफिकेशन पाहिजे. मग त्याने क्लासिफिकेशन केलं. कशाचं? तर एलिमेंट्सचं. क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. बघा आता क्लासिफिकेशन जर कोणी पहिल्यांदा केलं असेल एलिमेंटचं तर त्याचं नाव आहे डॉबरेनर. काय नाव आहे त्याचं? डॉबरेनर. कोणीही याला कृपया करून डोरीमन म्हणू नये. आमच्या क्लासमध्ये बरेचसे लोक याला डोरीमन म्हणायचे. म्हटलं तरी काही हरकत नाही, पण पेपरमध्ये लिहिताना त्याला डॉबरेनरच लिहा. ह्या डॉबरेनरने काय केलं होतं की एलिमेंटचं क्लासिफिकेशन दिलं ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक मास. बघा कशाच्या बेसिसवर दिलं त्यांनी? ॲटॉमिक मासच्या बेसिसवरती. ॲटॉमिक मास म्हणजे काय? त्या एलिमेंटचं असणारं वजन. मग ज्यावेळेस आपण डॉबरेनर बघतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात पाहिजे की याने क्लासिफिकेशन दिलं. कोणाचं दिलं? तर एलिमेंटचं दिलं. सेकंड पण तुम्हाला माहित पाहिजे ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक मास. कशाच्या बेसिसवरती दिलेलं आहे? ॲटॉमिक मास. सगळ्यात पहिले क्लासिफिकेशन दिलं. कशाच्या बेसिसवर दिलं? ॲटॉमिक मास. आणि ॲटॉमिक मास जेव्हा त्याने कन्सिडर केलं तेव्हा त्याने त्या ॲटॉमिक मासला लावलं होतं असेंडिंग ऑर्डरने. सगळ्यात छोट्या वजनाचा पुढे, त्याच्यानंतर त्याच्या मोठा, त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा आणि लास्टला सगळ्यात मोठा. आपण जेव्हा बघा असेंब्लीला वगैरे उभं राहतो की नाही, परिपाठामध्ये शाळेत प्रार्थना म्हणायच्या वेळेस जनगण मन वगैरे म्हणतो बा आपण, त्यावेळेस आपल्याला हाईट वाईज उभं करतात की छोटा पुढे, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा, सगळ्यात हाईटेड असेल तो सगळ्यात मागे. तर ह्याच पद्धतीने याने काय केलं होतं? ॲटम्सची अरेंज केली, एलिमेंट्सला अरेंज केलं होतं according to their atomic mass. बघा आता इथे जर तुम्हाला पेपरला विचारलं की व्हॉट इज डॉबरेनस ट्रायड किंवा याच्यावरती तुम्हाला 3 मार्कांसाठी नोट लिहायला विचारली आहे तर तुम्ही कसं लिहिणार? क्लासिफिकेशन केलं एलिमेंट्सचं ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक मास असं लिहा, किंवा क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स अकॉर्डिंग टू देअर ॲटॉमिक मास. दोन्हीतून तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही लिहा. समजा आपण फक्त वरचं ठेवूया, ठीक आहे, तेच लिहा किंवा याच्या आधी सांगितलं तशा पद्धतीने लिहा. आता इथे त्याने कोणती ऑर्डर घेतली होती? असेंडिंग ऑर्डर. किंवा फुल सेंटेन्समध्ये लिहा कारण की तुमची बुद्धी तशी पण चालणार नाही. त्याने काय केलं? अरेंजमेंट केलं. ही अरेंज्ड एलिमेंट्स in ascending order of their atomic mass. ॲटॉमिक मास कशा पद्धतीने वाढत जातोय तशा पद्धतीने अरेंजमेंट केली. समजा 2, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 8, 10 अशा पद्धतीने जसं जसं असेंडिंग ऑर्डर आपण म्हणतो. असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय रे? चढता क्रम. काय होऊन जातं? इन्क्रीज त्या ठिकाणी होत जाणार आहे. इन्क्रीज होणार, मास त्या ठिकाणी काय होणार आहे? वाढत जाणार आहे. अशा पद्धतीने त्यांनी एलिमेंट्सची अरेंजमेंट केली. एलिमेंट्सची अरेंजमेंट केल्यानंतर त्याच्या अशा लक्षात आलं की ज्यावेळेस आपण एलिमेंट्सची अरेंजमेंट करणार आहोत त्यावेळेस प्रत्येक एलिमेंटमध्ये काहीतरी सिमिलर प्रॉपर्टी दिसली. ठीक आहे. समजा त्याने काही ट्रायड्स दिल्या. ट्रायड्स म्हणजे काय? 3K ग्रुप ऑफ 3. त्याने काय केलं? एलिमेंटचे 3-3चे ग्रुप बनवले आणि असे ग्रुप बनवले की त्या 3 एलिमेंट्सचे ॲटॉमिक मास पाहिले. पहिल्या आणि शेवटच्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मासचं मीन हे मिडल एलिमेंटच्या इक्वल आहे असं त्याने दाखवलं. काय दाखवलं त्याने? पहा, समजा त्याने 3 एलिमेंटचा ग्रुप बनवला, ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स. समजा A, B, C हा काय तुमचा ग्रुप ऑफ एलिमेंट. A, B, C. समजा एक एलिमेंट आहे, B पण आहे आणि C पण आहे, असे 3 एलिमेंट आपण त्या ठिकाणी घेतले. तर त्याने काय सांगितलं की Aचा ॲटॉमिक मास, Cचा ॲटॉमिक मास याची ॲडिशन करा, त्याचं मीन काढा. मीन म्हणजे कितीने डिवाइड करा? त्याला 2ने डिवाइड करा. हे मास इक्वल येतं Bच्या. कोणाच्या इक्वल येतं? Bच्या. हे कोणी सांगितलं? डॉबरेनरने सांगितलं. डॉबरेनरचं म्हणणं आहे की साईडच्या
दोन एलिमेंटचं ॲटॉमिक मास जर आपण मीन काढलं तर ते मिडल एलिमेंटच्या इक्वल येतं असे त्यांनी ट्रायड्स दिले. ट्रायड्स म्हणजे काय दिले? 3K दिली, ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी एक्झाम्पल घेऊया. त्याने फर्स्ट एक्झाम्पल दिलं होतं लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. हे झालं तुमचं फर्स्ट ट्रायड. अजून एक दिलं होतं कॅल्शियम, बॅरियम आणि स्टॉन्टियम. ह्या गोष्टी त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्यानंतर थर्ड दिली होती क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन. अशा ट्रायड त्याने त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. कमीत कमी आपल्याला ह्या 3 ट्रायड लक्षामध्ये ठेवायच्यात. ह्या 3 ट्रायड पेपरला कधीही विचारू शकतात. MCQलाही अनेकदा प्रश्न विचारला आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट डॉबेरिनस ट्रायड. 3 देतील, अजून एखादी देतील, त्यातली वेगळी विचारतील. ऑड कोणती ती ओळखता आली पाहिजे. त्यासाठी डॉबेरिनस ट्रायडचा व्यवस्थित अभ्यास त्या ठिकाणी करा. काय केलं होतं याने? एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलं होतं अकॉर्डिंग टू देअर ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मासनुसार त्याचं क्लासिफिकेशन केलं. त्याने अरेंज कशा पद्धतीने केलं? असेंडिंग की डिसेंडिंग? तर असेंडिंग ऑर्डरने अरेंज केलं होतं. आणि ह्या सायंटिस्टने जो एलिमेंटचा 3चा ग्रुप बनवला की साईडच्या 2 एलिमेंटचं ॲटॉमिक मासचं मीन हे मिडल एलिमेंटच्या इक्वल असतं, त्यालाच आपण म्हणतो डॉबेरिनर ट्रायड. हे ट्रायड कोणकोणते आहेत ते तुम्हाला बोर्डवरती त्या ठिकाणी दिलेलं आहे. तुमच्या पुस्तकामध्ये पण तुम्हाला दिलेलं आहे. तर असा हा सायंटिस्ट होता डॉबेरिनर. सगळ्यात पहिलं त्याने क्लासिफिकेशन दिलं, ॲटॉमिक मासनुसार दिलं. ॲटॉमिक मासनुसार एलिमेंटला त्याने असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज केलं. त्याच्या लक्षामध्ये आलं त्यांनी अशा पद्धतीने ग्रुप बनवले की साईडच्या कुठल्याही 2 एलिमेंटचं जे काही मास आहे तर ते मास मिडल एलिमेंटच्या ॲटॉमिक मासला इक्वल असतं. ही थेरी त्याने दिली होती. समजा बघा आपल्याला मीन काढता यायला पाहिजे. मीन म्हणजेच काय? तर थोडक्यामध्ये ॲव्हरेज पहा. तुम्ही मॅथमध्ये पण ॲव्हरेज शिकला असाल. समजा तुम्हाला 2 दिलं आहे आणि 4 दिलं आहे. आता याचं आपल्याला ॲव्हरेज काढायचं आहे. तर या दोघांची काय करणार तुम्ही? ॲडिशन. किती नंबर येते? 1 आणि 2. त्याला डिवाइड कितीने करणार? 2 ने. 2 + 4 किती येतं? 6 डिवाइड बाय 2 किती आलं हे? 3. तर हे झालं याचं मीन. काय झालं हे बाळांनो? याचं मीन झालं. तर ह्या गोष्टी त्या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. आता जर तुम्हाला डॉबेरिनस ट्रायड बघितलं तर अजून एक पॉईंट आपण त्या ठिकाणी लिहून घेऊया. त्याने असं सांगितलं अकॉर्डिंग टू ACC म्हणजेच काय? अकॉर्डिंग टू डॉबेरिनस ट्रायड mean of other 2 elements of their atomic mass is equal to atomic mass of middle element. Atomic mass of middle element. बघा त्याने काय सांगितलं की साईडच्या कुठलेही 2 एलिमेंट घ्या. समजा त्याने ट्रायड दिली आहे ABC. ह्या दोघांचं जे काही मीन असेल तर हे कोणाला इक्वल असणार आहे? Bला. A + C डिवाइड बाय 2 इज इक्वल टू B. हे मी तुम्हाला याच्या आधीच्या स्लाइडला पण सांगितलं आहे. अकॉर्डिंग टू डॉबेरिनस ट्रायड मीन ऑफ अदर 2 एलिमेंट्स ऑफ देअर ॲटॉमिक मास. त्याच्या ॲटॉमिक मासच्या मीनला मिडल एलिमेंटचा ॲटॉमिक मास कसं असणार आहे? तर इक्वल असणार आहे. असं कोणी सांगितलं होतं? डॉबेरिनरने त्या ठिकाणी सांगितलं होतं. असे त्यांनी किती ट्रायड दिलेले आहेत? 3 ट्रायड त्या ठिकाणी दिले. लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. आता ट्रायड दिले म्हणजेच त्याने काय सांगितलंय की जर आपण लिथियमचं मास घेतलं, पोटॅशियमचं मास घेतलं आणि ह्या दोघांचं मीन काढलं तर ते मीन सोडियमच्या ॲटॉमिक मासला इक्वल येतं. तर ह्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी घ्यायच्या. त्याच्यानंतर ह्या ट्रायड तुम्ही काय करायच्यात? कंपल्सरी लक्षामध्ये ठेवायच्यात. ठीक आहे. त्यानंतर हे झालं डॉबेरिनरबद्दल. आता फक्त डॉबेरिनरने क्लासिफिकेशन केलं आणि एलिमेंट्स क्लासिफाईड झाले असं अजिबात नाही. रोज नवीन नवीन एलिमेंटचा शोध लागत होता. अजूनही एलिमेंटचा शोध लागत आहे. त्यानंतर अजून एक सायंटिस्ट होता तो म्हणजे न्यूलँड. आता हा जो काही न्यूलँड सायंटिस्ट आहे तर याने कशा पद्धतीने अरेंजमेंट केली, कशा पद्धतीने क्लासिफिकेशन केलं तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहूया त्याच्या पार्ट 2 मध्ये. आता आपण ज्या गोष्टी शिकलो त्या गोष्टी सगळ्यांनी व्यवस्थित एकदा लक्षामध्ये घ्या. डॉबेरिनरचे ट्रायड पाहिले.
डॉबेरननी क्लासिफिकेशन दिलं एलिमेंटचं अकॉर्डिंग टू देअर ॲटॉमिक मास. त्याने ॲटॉमिक मासला कसं लावलं तर त्याच्या असेंडिंग ऑर्डरने लावलं. त्याच्यानंतर आपण ॲटॉमिक नंबरबद्दल पाहिलं की ॲटॉमिक नंबर प्रत्येक एलिमेंटला असतो. त्याचबरोबर प्रत्येक एलिमेंटला ॲटॉमिक मास असतं, सिम्बॉल असतं. आपल्याला कमीत कमी 1 to 20 एलिमेंट माहीत पाहिजेत. ॲटॉमिक नंबरच्या वरतीच डिपेंडेड काय काय असतं, व्हॅलन्सी असते, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं. आणि इलेक्ट्रिकल कॉन्फिगरेशन जर तुम्हाला कळलं नाही तर बॉन्ड कसे बनतात किंवा केमिकल बॉन्डची फॉर्मेशन कशी होते ह्या गोष्टी तुम्हाला कळणार नाही. त्याच्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक शेलला कॅपॅसिटी असते, ते आपण पाहिलं. शेल किती टाईपचे असतात? 4. किती टाईपचे असतात? 4. KLMN हे आपण पाहिलं. केची कॅपॅसिटी 2, एलची 8, एमची 18 आणि एनची 32. ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी लक्षामध्ये घेतलेल्या आहेत. आता याच्यामध्ये जर कोणाला काही अडचण आली तर कमेंट करा किंवा मग हा चॅप्टर थोडासा मागे घेऊन पाहायचा. जेव्हा तुम्हाला यूट्यूबला तुम्ही व्हिडिओ बघता तर तुम्हाला मागे जाता येतं की नाही, त्या पद्धतीने थोडंसं मागं जायचं. आता ह्या चॅप्टरमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी शिकलेल्या आहोत की ज्या आपल्याला खूप इम्पॉर्टंट होत्या. ज्या मुलांनी अजिबातच अभ्यास केलेला नव्हता त्यांना पण ह्या गोष्टी जर त्यांनी व्यवस्थित काळजीपूर्वक पाहिल्या तर नक्कीच त्यांना केमिस्ट्रीमध्ये चांगले मार्क पडतील. तर बोर्डाच्या दृष्टिकोनातून जे काही आपण ही सिरीज चालू केलेली आहे यूट्यूबला, तर ह्या सिरीजमधले लेक्चर तुम्ही जर रेग्युलर केले तर नक्कीच तुम्हाला सायन्सला आउट ऑफ मार्क मिळण्यासाठी जास्त प्रयत्न नाही करावे लागणार. त्यामुळे हे लेक्चर्स काळजीपूर्वक करा आणि काही प्रॉब्लेम आली तर तो पण शेअर करा. तर असा हा पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्सचा चॅप्टर जो आपण आज स्टार्ट केलेला त्याचा पार्ट 1 इथे थांबवतोय. उद्या आपण भेटूया ह्या नवीन पार्टसोबत. थँक्यू सो मच.